लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींना मिळणार वटपौर्णिमेचं गिफ्ट, वटपौर्णिमेची भेट. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींना आता मिळणार दोन दोन गिफ्ट. एक साथ दोन दोन हप्त्याचे पैसे आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये होणार जमा. लाडकी बहीण योजना आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट. नमस्कार, आज आहे 2 जून आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ही सर्वात मोठी अपडेट आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता दोन दोन महिन्याचे एक साथ पैसे जमा होणार आहेत. आली आहे सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींचा सर्व महिलांच्यासाठीचा जो एक सण आहे, इम्पॉर्टंट सण आहे, तो सण जवळ आलेला आहे. वटपौर्णिमेचा सण आहे आणि या वटपौर्णिमेच्या सणाला तुम्हाला आता गिफ्ट मिळणार आहे. तर बघा, आता आपण संपूर्ण अपडेट पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. बघा, आजची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट. नमस्कार, आज तारीख आहे 2 जून. किती तारीख आहे? 2 जून. तर बघा, 11वा हप्ता, 12वा हप्ता वाटप संदर्भात सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. बघा, वटपौर्णिमेनिमित्त मोठं गिफ्ट तुम्हाला आता दिलं जाणार आहे आणि ही असणार आहे स्पेशल अपडेट. आजच्या व्हिडिओमध्ये 11वा हप्ता असू द्या, तुमचा 12वा हप्ता असू द्या, मे महिन्याचे, जून महिन्याचे पैसे संदर्भात स्पेशल अपडेट असणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही इम्पॉर्टंट अपडेट सर्व महाराष्ट्र राज्यातील तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत, सर्व महिलांपर्यंत पोहोचेल. तर बघा, वटपौर्णिमेचा सण आलेला आहे. आता तुम्हाला वटपौर्णिमेच्या सणाला मिळणार आहे गिफ्ट. साड्यांचं वाटप होणार आहे. तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून जी आर्थिक मदत केली जाते ती आर्थिक मदत सुद्धा वाटप होणार आहे. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला स्क्रीनवरती जून महिना 2025, वर्ष 2025 मधील हा जून महिन्याचं कॅलेंडर आहे. बघा, 29 दिवसाचा हा महिना आहे. त्यातील 1 तारीख झालेली आहे. आज तारीख आहे 2 तारीख. बघा, आज वार आहे सोमवार आणि त्यानंतर बघा 3 तारीख, 4 तारीख, 5 तारीख, 6 तारीख, 7 तारखेला या ठिकाणी बकरी ईद आहे. 8 तारखेला रविवारची सुट्टी असणार आहे. 15 तारीख, 22 तारीख आणि 29 तारीख रविवार असल्यामुळे या दिवशी बँका बंद असणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, इम्पॉर्टंट 9 तारीख आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे 10 तारीख. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, सर्वात इम्पॉर्टंट आहे 10 तारीख. आता 10 तारीखच का इम्पॉर्टंट आहे बरं? तर बघा, तुम्हाला 10 तारखेपर्यंत पैसे मिळणार आहेत, कारण की वटपौर्णिमेचा सण आहे आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे, महायुती सरकारची म्हणजेच महाराष्ट्र शासनाची अशी भूमिका आहे की सर्व महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येक सणाला पैसे गेले पाहिजेत. म्हणजे जो जो महिलांच्या रिलेटेड सण आहे तो सण महिलांचा असेल, लाडक्या बहिणींचा आनंदामध्ये साजरा झाला पाहिजे, अशी शासनाची भूमिका आहे. त्यामुळे आता तुम्हाला वटपौर्णिमेच्या सणाला पैसे येणार आहेत. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की वटपौर्णिमेच्या सणाला लाडक्या बहिणींना मिळणार आहेत गिफ्ट आणि विशेष म्हणजे तुम्हाला एक नाही तर 2 गिफ्ट येणार आहेत, कारण की 2 गिफ्ट तयार झाले आहेत. तसेच तुम्हाला साडीचं सुद्धा वाटप केलं जाणार आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे, पाठीमागचे जर तुम्ही व्हिडिओज पाहिले असतील किंवा जर तुम्ही आपल्या चॅनलचे जुने व्ह्यूअर असाल तर तुम्हाला माहित आहे की तुम्हाला अपडेट आपण दिली होती की ज्या महिलांकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे किंवा ज्या गरीब कुटुंबातील महिला आहेत अशा महिलांना साडीचं वाटप करण्यात आलं होतं होळीच्या सणाला आणि गरीब कुटुंबातील महिलांना त्यावेळी साडी वाटप करण्यात आली होती, साडी वाटप केली होती. ठीक आहे. त्याच पद्धतीने आता या ठिकाणी साडी वाटप केले जाणार आहे, परंतु ही साडी वाटप योजने थ्रू नसणार आहे, हे असणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून. मग ही साडी कोणाला मिळणार? पैठणी साडी असणार आहे. ठीक आहे. त्या अगोदर अपडेट पहा, वटपौर्णिमेचा सण आलेला आहे. हा सण खूप म्हणजे खूप महाराष्ट्र राज्यातील खूप इम्पॉर्टंट सण आहे महिलांच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. या दिवशी सर्व महिला वडाच्या झाडाला गोल अशा प्रकारे धागा वगैरे गुंडाळतात आणि आपल्या नवऱ्यासाठी किंवा हजबंडसाठी प्रार्थना करतात देवाकडे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा सण साजरा केला जातो. गोड नैवेद्य वगैरे त्या दिवशी केला जातो. ठीक आहे. आणि बघा, या ठिकाणी ही स्पेशल अपडेट आहे. तुमच्यासाठी 2 गिफ्ट तयार आहे, म्हणजे थोडक्यात 2 हप्त्याचे पैसे तयार आहेत. आता तुम्हाला एक साथ लॉटरी लागणार आहे, कारण की 2 गिफ्ट तुम्हाला सोबतच मिळणार आहेत, सोबतच वाटप होणार आहे. तर बघा, पैठणी साडी, पैठणी साडी, पैठणी साडी वाटप. खुशखबर, खुशखबर, खुशखबर. महिलांना खुशखबर. महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी सर्वात मोठा गिव्हअवे, पैठणी साडीचा गिव्हअवे. पैठणी साडी वाटप होणार आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून.
तर बघा, ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 2 लाख म्हणजेच 200K सबस्क्रायबर कंप्लीट होतील, त्या दिवशी पैठणी साडीचा गिव्हअवे केला जाणार आहे. तर ही 2 पैठणी साड्या असणार आहेत, 2 लकी विनरला मिळणार आहेत. यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली गुड कमेंट करायची आहे. गुड कमेंट म्हणजे एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील त्यांना पैठणी साडी ज्या दिवशी 200K सबस्क्रायबर पूर्ण होतील त्याच दिवशी पैठणी साडी वाटप केली जाणार आहे. अतिशय चांगल्या क्वालिटीची पैठणी साडी असणार आहे. तुमच्या ऍड्रेसवरती पाठवण्यात येणार आहे. जे पण लकी विनर ठरतील त्यांच्याशी आम्ही जीमेलच्या माध्यमातून किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन तुम्ही लकी विनरशी आम्ही कॉन्टॅक्ट करणार आणि त्यानंतर तुमच्या ऍड्रेसवरती पोस्टाच्या माध्यमातून साडी पाठवली जाणार आहे. चांगल्या क्वालिटीची साडी असणार आहे. तुम्हाला शो करून त्याचे फोटोज वगैरे दाखवून त्यानंतरच साडी वितरण केली जाणार आहे. ठीक आहे. तर या गिव्हअवे मध्ये सर्व व्ह्यूअर्सनी नक्की सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओला चांगली कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक सगळीकडे हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त महिलांपर्यंत पोहोचेल वर लकी विनर ते आपण ठरू शकतील, त्यांना सुद्धा संधी मिळेल. ठीक आहे. आता बघा, लाडकी बहीण योजना, आता आपण पुढची अपडेट पाहूया. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, 11वा हप्ता अधिक 12वा हप्त्याचं गिफ्ट आता तयार आहे. आता होणार फक्त आणि फक्त पैसे वाटप. बघा, वटपौर्णिमेच्या सणाला आता फक्त आणि फक्त पैसे वाटप होणार आहेत. बघा, तुम्हाला 2-2 हप्त्याचं एकत्र गिफ्ट मिळणार आहे. एक प्रकारे आता महिलांना लॉटरीच लागणार आहे, कारण की एकतर तुम्हाला जून महिन्याचं गिफ्ट मिळणार, त्यानंतर मे महिन्याचं सुद्धा गिफ्ट मिळणार आहे, कारण की आता मे महिना सुरू झालेला आहे आणि पाठीमागच्या महिन्याचं गिफ्ट अजूनपर्यंत पेंडिंग आहे. मे महिना संपला, परंतु मे महिन्याचे पैसे अजूनपर्यंत काही जमा झालेले नाहीयेत. ठीक आहे. त्यामुळे सर्व महिलांना मे महिन्याचे सुद्धा आता पैसे दिले जाणार आहेत. ठीक आहे. अशी या ठिकाणी अपडेट आहे. 11वा हप्ता अधिक 12वा हप्ता, दोन्हीच्या दोन्ही हप्त्याचं गिफ्ट सर्वच लाडक्या बहिणींना मिळणार आहे. ठीक आहे. वटपौर्णिमेच्या सणानिमित्त हे गिफ्ट असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढची अपडेट, वर्षाला लाडक्या बहिणीला बघा या ठिकाणी वर्षाला 12 हप्ते मिळणार आहेत. किती हप्ते मिळणार आहेत? 12 हप्ते. या 12 हप्त्यापैकी तुम्हाला आता 10 हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत आणि आता बघा 2 हप्ते तुम्हाला मिळणार आहेत, 11वा हप्ता आणि 12वा हप्ता, म्हणजे मेचा हप्ता, जूनचा हप्ता. मग तुम्हाला टोटल जे हप्ते जमा होणार 10, 11, 12, टोटल 12 हप्ते, म्हणजे 1 वर्ष आता लाडकी बहीण योजनेला पूर्ण होत आहे. बघा, या मे आणि जून महिन्याचे पैसे वाटप केले की या योजनेला 1 वर्ष कंप्लीट होत आहे. म्हणजे दरवर्षी लाडक्या बहिणींना एका वर्षाला लाभ मिळणार आहे 18,000 रुपये. बघा, वर्षाला तुम्हाला 12 हप्ते वाटप केले जातात, म्हणजेच एकूण 18,000 रुपये दर वर्षाला वाटप केले जातात. तसेच आता गरीब कुटुंबातील महिलांना साडीचं सुद्धा वाटप केलं जाणार आहे. ठीक आहे. बघा, सर्वच लाडक्या बहिणींना साडी आता वाटप केली जाणार आहे. आता बघा, कोणत्या महिलांना साडी वाटप केली जाणार, तर बघा, होळीच्या सणानिमित्त अंत्योदय शिधापत्रिका धारक गरीब कुटुंबातील महिलांना साडीचं वाटप केलं होतं. आता दरवर्षी ही साडी वाटप केली जाते सरकारच्या माध्यमातून. ठीक आहे. आता पुढच्या वर्षी सुद्धा 2026 ला सुद्धा साडीचं वाटप होणार आहे होळीच्या सणाला. ही गोष्ट या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढची लेटेस्ट अपडेट, वटपौर्णिमा स्पेशल ही अपडेट असणार आहे, कारण की वटपौर्णिमेनिमित्त आता तुम्हाला गिफ्ट्स मिळणार आहेत. तर बघा, लाडक्या बहिणींना आता एकूण 18,000 रुपये जमा होणार आहेत. आता कसे 18,000 जमा होणार? बघा, तुम्हाला ऑलरेडी 10 हप्त्याचे 15,000 रुपये जमा झालेले आहेत. किती झालेले आहेत? 10 हप्त्याचे 15,000 रुपये जमा झालेले आहेत आणि याच्यामध्ये मे महिन्याचे 1,500 रुपये जमा होणार, जून महिन्याचे 1,500 रुपये जमा होणार, म्हणजे 15,000 अधिक 1,500 अधिक 1,500, 15,000 अधिक 3,000, म्हणजे टोटल 18,000 तुम्हाला 12 हप्त्याचे आता एकत्रपणे जमा होणार आहेत. म्हणजे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकूण 18,000 रुपये आता जमा होणार आहेत. 18,000 रुपये जमा होणार म्हणजे सर्व 2.5 कोटी, बघा 2.5 कोटी महिलाच्या खात्यामध्ये 18,000 रुपये जमा होणार आहेत. म्हणजे एक प्रकारे पैशांचा पाऊसच होणार आहे. 2-2 हप्ते लाडक्या बहिणीला मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, गरीब कुटुंबातील महिलांना साडीचं सुद्धा वाटप केलं जाणार आहे. बघा, 18,000 रुपये तुम्हाला आतापर्यंत किती हप्त्याचे पैसे मिळाले, संपूर्ण अपडेट व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. कोणत्या महिन्याचे किती पैसे मिळाले, तर बघा, लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे वटपौर्णिमेचं गिफ्ट. ठीक आहे. वटपौर्णिमेचं गिफ्ट लाडक्या बहिणींना, लाडक्या ताईंना आता दिलं जाणार आहे. तर बघा,
आतापर्यंत तुम्हाला किती पैसे जमा झाले आहेत तर बघा, एकूण लाडक्या बहिणीला या योजनेअंतर्गत बघा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, टोटल 15,000 रुपये आतापर्यंत मिळाले आहेत. आता मे महिन्याचे 1500 मिळणार, जूनचे 1500 मिळणार, म्हणजे एकूण 18,000 रुपये आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि हे असणार आहे वटपौर्णिमेचं सर्वात मोठं गिफ्ट. ठीक आहे, 18,000 रुपयाचं गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे. बघा, महाराष्ट्र राज्यातील आता कोणत्या जिल्ह्यामध्ये, बघा सुरुवातीला सर्वात अगोदर ज्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत त्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, तर तो कोणता जिल्हा आहे आता त्याविषयी तुम्हाला अपडेट देतो. तर बघा, सगळ्यात अगोदर ज्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत तो जिल्हा आहे नागपूर जिल्ह्यामध्ये सुरुवातीला पैसे येणार आहेत. त्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये 2 नंबरला या ठिकाणी पैसे येणार आहेत. त्यानंतर 3 नंबरचा जो जिल्हा आहे तो आहे रत्नागिरी जिल्हा. ठीक आहे, त्यानंतर बघा 4 नंबरचा जिल्हा आहे सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 4 नंबरला या ठिकाणी पैसे येणार आहेत. त्यानंतर 5 नंबरचा जिल्हा आहे नाशिक जिल्हा. त्यानंतर 6 नंबरचा जिल्हा आहे बीड जिल्हा. त्यानंतर 7 नंबरचा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा. त्यानंतर 8 नंबरचा जिल्हा आहे लातूर जिल्हा. त्यानंतर 9 नंबरचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा. त्यानंतर 10 नंबरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा. त्यानंतर 11 नंबरचा जिल्हा आहे मुंबई जिल्हा. त्यानंतर बघा 12 नंबरचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा. त्यानंतर 13 नंबरचा जिल्हा आहे मुंबई उपनगर जिल्हा. त्यानंतर 14 नंबरचा जिल्हा आहे जळगाव जिल्हा. त्यानंतर 15 नंबरचा जिल्हा आहे अमरावती जिल्हा. त्यानंतर 16 नंबरचा जिल्हा आहे गोंदिया जिल्हा. त्यानंतर 17 नंबरचा जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा. त्यानंतर 18 नंबरचा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा. त्यानंतर 19 नंबरचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा. त्यानंतर 20 नंबरचा जिल्हा आहे अहमदनगर जिल्हा. त्यानंतर 21 नंबरचा जिल्हा आहे पुणे जिल्हा. त्यानंतर 22 नंबरचा जिल्हा आहे रायगड जिल्हा. 23 नंबरचा जिल्हा आहे त्यानंतर मुंबई उपनगर जिल्हा. ठीक आहे, त्यानंतर 24 नंबरचा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा. 25 नंबरचा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा. त्यानंतर 26 नंबरचा जिल्हा आहे भंडारा जिल्हा. त्यानंतर 27 नंबरचा जिल्हा आहे धुळे जिल्हा. त्यानंतर 28 नंबरचा जिल्हा आहे सांगली जिल्हा. 29 नंबरचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा. 30 नंबरचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा. त्यानंतर 31 नंबरचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा. त्यानंतर 32 नंबरचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा. त्यानंतर 33 नंबरचा जिल्हा आहे वर्धा जिल्हा. त्यानंतर 34 नंबरचा जिल्हा आहे जालना जिल्हा. त्यानंतर 35 नंबरचा जिल्हा आहे परभणी जिल्हा. ठीक आहे, या ठिकाणी बघा टोटल 35 जिल्हे झालेले आहेत आणि अंतिम फायनल जिल्हा राहिलेला आहे. तर त्या जिल्ह्याचं नाव आहे, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, 36च्या 36 जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर फायनल जिल्हा आहे बघा, जो जिल्हा या ठिकाणी मिसिंग आहे, कोणता जिल्हा या ठिकाणी राहिलेला आहे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. तर बघा, राहिलेल्या 36व्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहेत. बघा, मुंबई उपनगर, मुंबई सिटी, सर्व जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत. 36 जिल्ह्यामध्ये या रेंजमध्ये पैसे वाटप होणार आहेत. या टप्प्यानुसार पैसे वाटप होणार आहेत. तुम्हाला आता डिटेलमध्ये सांगितलं आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे वाटप होणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये उशिरा. अमरावती विभाग असेल, छत्रपती संभाजीनगर विभाग असेल, कोकण विभाग, नागपूर विभाग, नाशिक विभाग, पुणे विभाग. ठीक आहे, 6 विभागामध्ये पैसे येणार आहेत, पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिली आहे सर्वात मोठी गुड न्यूज. 11वा हप्ता, 12वा हप्ता आता लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आम्ही पाठवत आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिली आहे. सर्व लाडक्या बहिणींना अजितदादांनी दिली आहे गुड न्यूज. म्हणजेच त्यांनी सांगितलेलं आहे की माझ्या बहिणींना आता लवकरच देणार आहे 11व्या हप्त्याचे पैसे, 12व्या हप्त्याचे पैसे. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की फाईलवरती सही केली आहे, आता फक्त पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणे बाकी आहे. लवकरच हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. लाडकी बहीण ही जी योजना आहे, ही योजना बंद पडणार का? ही योजना फक्त जुमला होता का? निवडणुकीपुरती ही योजना सुरू केली होती का? असा प्रश्न अनेक महिला विचारत आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला सांगतो. तर बघा, सर्वात पहिली गोष्ट, तुम्ही कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला 5 वर्ष मिळणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेले आहे. महायुती सरकारने सांगितलेलं आहे, क्लिअर केलं आहे की ही योजना 5 वर्ष चालणार आहे.
म्हणजेच या योजनेचा लाभ लाडक्या बहिणीला 5 वर्ष मिळणार आहे, ही गोष्ट त्यांनी निश्चित केली आहे. बघा, वर्ष 2024 मध्ये ही योजना सुरू झाली. वर्ष 2024 ते 29 पर्यंत महायुती सरकार असणार आहे. महायुती सरकारची सत्तेमध्ये असणार आहे. मग बघा, तुम्हाला 2025व्या वर्षी पण पैसे मिळणार आता सध्याच्या, आणि विशेष म्हणजे 2025 आणि वर्ष 2026 साठी बघा 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. बघा, तुम्हाला माहित आहे 2025च्या अर्थसंकल्पामध्ये या संदर्भात तरतूद करण्यात आलेली आहे. लाडकी बहीण या एका योजनेसाठी, बघा, या एका योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. म्हणजे बघा, तुम्हाला वर्ष 2025 आणि वर्ष 2026च्या निधीचे सोय केलेले आहे, नियोजन केलेलं आहे. त्यानंतर वर्ष 2027 मध्ये सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार, 28 मध्ये सुद्धा मिळणार आणि फायनल शेवटच्या वर्षी 29 मध्ये सुद्धा पैसे मिळणार. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे जोपर्यंत महायुती सरकार, बघा, महायुती सरकार जोपर्यंत सत्तेमध्ये आहे तोपर्यंत तुम्हाला हा लाभ दिला जाणार आहे. हे पैसे तुम्हाला मिळतच राहणार आहेत. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. बघा, आता लाडकी बहीण योजनेचे 11व्या हप्त्याचे 12व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितलं होतं की लवकरच पैसे जमा होणार आहेत आणि त्याची अंमलबजावणी आता आजपासून होणार आहे. म्हणजे सर्व महिलांना 11व्या आणि 12व्या हप्त्याचं गिफ्ट आता लवकरच मिळणार आहे. बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे पैसे 5 वर्ष मिळणार, ही गोष्ट फिक्स आहे. आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण मराठी एनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात आधी देत आहोत. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, 5 वर्ष तुम्हाला आता पैसे 100% मिळत राहणार आहेत, हा शब्द महायुती सरकारने दिलेला आहे. ठीक आहे. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर, आनंदाची बातमी. लाडकी बहीण योजना 5 वर्ष चालणार आणि या योजनेमध्ये नेतृत्व करणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. ठीक आहे. 5 वर्ष ही योजना चालणार आहे, कोणतीही अडचण येणार नाही, अशी माहिती महायुती सरकारने दिली आहे. म्हणजे पुढच्या 5 वर्षासाठी तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला ही जी पेन्शन मिळत आहे महिलांना दर महिन्याला लाडकी बहीण योजनेतून, ही दर महिन्याला मिळणार आहे. म्हणजे या पेन्शन मधून तुम्ही घरकामासाठी यूज करू शकता. तुम्हाला पैसे एकदम जमा करून एखादं 1 ग्रॅमचं सोनं किंवा असं काही पण तुमच्यावरती डिपेंड आहे, किंवा घरात कुटुंबामध्ये ते पैसे तुम्ही यूज करू शकता किंवा सेव्हिंग करू शकता काहीही, किंवा व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही कशा प्रकारे ते पैसे यूज करता हे तुमच्यावरती डिपेंड आहे. सरकारचा तर उद्देश आहे की महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला पैसे टाकणे. ठीक आहे. तर बघा, पुढच्या 4-5 वर्षासाठी लागणाऱ्या पैशाचा बंदोबस्त या ठिकाणी सरकारने करून ठेवला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत की आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही. याचा अर्थ असा आहे की आमचं सरकार हे पैसे देणारे आहे, महिलांकडून किंवा जनतेकडून पैसे घेणारे नाही किंवा पैसे वसूल करणारे नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तसेच तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत. पण कधी मिळणार? ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल की 1500 ऐवजी आम्ही लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे. आणि ही सर्वात मोठी ऑथेंटिक अपडेट असणार आहे. ठीक आहे. तर सर्व महिलांसाठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे. 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये मिळणार, म्हणजे टोटल 600 रुपयाची वाढ या रकमेमध्ये केली जाणार आहे, तुम्हाला दरमहा मिळणाऱ्या रकमेमध्ये. ठीक आहे. आणि ऑथेंटिक अपडेट मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. ठीक आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेमधून काही सरकारी योजनेमध्ये असणाऱ्या महिलांना अपात्र केलेलं आहे, अशी लेटेस्ट बातमी या ठिकाणी आलेली आहे. तर बघा, 2652 लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी. तर बघा, आता सरकारी कर्मचारी या महिला आहेत, यांना या योजनेमधून अपात्र केलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती पाहू शकता. तसेच बघा, जवळपास 8 लाख महिला अशा आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेमधून 1500 रुपये मिळणार नाहीत, तर या महिलांना 500 रुपये मिळणार आहेत. कारण की या महिलांना नमो शेतकरी योजनेमधून ऑलरेडी दर महिन्याला 1000 रुपये या महिलांना मिळत आहेत. म्हणजे वर्षाला 12,000, म्हणजे महिन्याला 1000 रुपये या महिलांना मिळत आहेत. आता बघा, तुम्हाला पैसे ज्यावेळेस यायला सुरुवात होईल, बघा, आता 11वा 12वा हप्ता तुम्हाला वटपौर्णिमेच्या सणानिमित्त गिफ्ट मध्ये दिला जाणार आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी प्रोसेस कशी होणार? तर बघा, सर्वात पहिल्यांदा SMS पडायला सुरुवात होणार. त्यानंतर काहींना 1 रुपया पण अजूनपर्यंत आलेला नाही किंवा पडलेला नाही, त्या सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत.
पैसे जमा झाल्याच्या नंतर अशा मेसेज येणार, डिअर डीबीटी कस्टमर डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ 1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट. मग तुम्ही जे आपण बँकेचं अकाउंट दिलं असेल, आता बघा काही महिलांनी पोस्ट बँकेचं अकाउंट दिले असेल, काही महिलांनी SBI दिलं असेल किंवा HDFC बँकेचं काही महिलांनी अकाउंट दिलेलं असेल किंवा इतर अदर कोणत्याही बँकेचं तुमचं अकाउंट दिलेलं असू द्या. त्या बँकेमध्ये जर आधीचे हप्ते म्हणजे जे तुम्हाला आतापर्यंत 10 हप्ते मिळाले, त्या हप्त्याचे जर पैसे व्यवस्थितपणे आले असतील तर तुम्हाला मग इथून पुढे मिळणारा 11वा हप्ता असेल, 12वा हप्ता असेल, 13वा, 14वा जे काही पुढचे हप्ते असतील या सर्व हप्त्याचे पैसे तुम्हाला व्यवस्थितपणे येणार आहेत. तुम्हाला कोणतीही अडचणला फेस करावं लागणार नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना. आता आपण पुढची अपडेट पाहूया. बघा लाडक्या बहिणींना आता डबल मेसेज येणार आहे, डबल गिफ्ट मिळणार आहे, 2-2 हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. बघा डबल मेसेज येणार आहे. पहिला मेसेज असणार आहे मे महिन्याचा. मे महिना संपला आहे, पैसे अजून पेंडिंगला आहे. जून महिना सुरू झालेला आहे, त्यामुळे मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता आता एकत्रच दिला जाणार आहे. दोन्ही महिन्याचे पैसे आता तुमच्या बँक अकाउंट मध्ये सोबतच जमा होणार आहेत. म्हणजे थोडक्यात तुम्हाला 2-2 मेसेज येणार आहे. 1500 1500 1500 चे 2-2 मेसेज, एक साथ 3000 म्हणजे लाडक्या बहिणीला पैशाचं गिफ्ट जमा होणार आहे. म्हणजे या ठिकाणी बघा तुम्हाला ऑलरेडी 15,000 रुपये मिळाले आहेत. त्यामध्ये 1500 रुपये ऍड होणार मे महिन्याचे आणि जूनचे 1500 म्हणजे टोटल 18,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकूण गिफ्ट जमा होणार आहे. आता हे पैसे काही ठराविक महिलांनाच मिळणार आहेत. ज्या महिला निकषमध्ये बसतायत, ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरत आहेत, सर्व नियम फॉलो करत आहेत, अशाच महिलांना पैसे मिळणार आहेत. ज्या महिला या 4 चुका करत आहेत त्यांना पैसे मिळणार नाहीत. ठीक आहे. आता बघा पहिली चूक कोणती आहे, दुसरी चूक कोणती असणार, तिसरी चूक कोणती आहे, चौथी चूक कोणती आहे, आता आपण त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. ठीक आहे. तर बघा पहिली चूक म्हणजे अशी आहे किंवा पहिला नियम असा आहे की तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये पाहिजे, तर आणि तरच तुम्हाला या योजनेतून लाभ मिळणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, ठीक आहे, तर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी नसली पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट, तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला नसायला पाहिजे किंवा म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये पाहिजे किंवा स्वतः ती व्यक्ती सरकारी नोकरीला नसली पाहिजे. ठीक आहे. आयकरदाता घरामध्ये कोणी नसला पाहिजे, तर आणि तरच हा लाभ मिळणार आहे. तसेच आता तुम्हाला जून महिन्यामध्ये आता या महिन्यामध्ये eKYC करावी लागणार आहे. त्या संदर्भात लवकरच शासन अपडेट देणार आहे. कारण की ज्या महिला म्हणजे हयातीबाबत सुद्धा पुरावा सादर करावा लागणार आहेत. अशा प्रकारे आता काही नवीन निकष या योजनेमध्ये आलेले आहेत आणि बाकीचे इतर निकष तुम्हाला माहितच आहेत. रेशन कार्ड, केशरी, पिवळे वगैरे ते सर्व निकष तुम्हाला माहितच आहेत. म्हणजे ज्या महिला या सर्व नियमला फॉलो करतायत, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या महिला या योजनेच्या निकषमध्ये बसत आहेत आणि या योजनेच्या GR नुसार ज्या नियम आहेत त्या नियमामध्ये बसत आहेत, योजनेसाठी पात्र ठरत आहेत, अशा लाडक्या बहिणींनाच 11वा हप्ता 12वा हप्ता मिळणार आहेत आणि इथून पुढचे हप्त्याचे पैसे सुद्धा मिळणार आहेत. ठीक आहे. तर बघा आता लाडकी बहिणींचा 11वा आणि 12वा हप्ता सलग 3 दिवस वाटप होणार आहे. सलग 3 दिवस पैशांचा पाऊस होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढची अपडेट, आता लाडकी बहिणीला आतापर्यंत किती महिन्याचे पैसे मिळाले, तर बघा एकूण एक पहिला हप्ता मिळाला, दुसरा हप्ता मिळाला, तिसरा हप्ता मिळाला, चौथा मिळाला, 5वा हप्ता, 6वा हप्ता, 7वा हप्ता, 8वा हप्ता, 9वा हप्ता, 10वा हप्ता, एकूण 10 हप्त्याचे 1500 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 10 हप्त्याचे 1500 म्हणजे एकूण 15,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. बघा 10 हप्ते जमा झाले, एकूण 15,000 जमा झाले आणि आता 11व्या हप्ता आणि 12वा हप्ता एकूण 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येणार आहेत. तसेच अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत. ठीक आहे. तर 3 गॅसचे पैसे सुद्धा लवकरच आता मिळणार आहेत. पहिल्या गॅसचे ऑलरेडी मिळाले आहेत. एका गॅसचे 830 रुपये दिले जातात, म्हणजे 3 गॅसचे 2490 रुपये वाटप केले जाणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा हा आपल्या चॅनलला सिल्वर अवॉर्ड मिळालेला आहे. तुम्ही सर्व प्रेक्षकांनी खूप जास्त प्रमाणावरती आपल्या चॅनलवरती रिस्पॉन्स दाखवला, प्रेम दाखवलं, सपोर्ट दाखवला, त्याबद्दल सर्वांना खूप खूप अभिनंदन, सर्वांचे खूप खूप आभार. असाच सपोर्ट दाखवा. हे आपल्या चॅनलला सिल्वर अवॉर्ड मिळालेला आहे मराठी अनिकेत युट्यूब चॅनलला. भविष्यामध्ये आपण लवकरच गोल्ड प्ले बटन सुद्धा मिळवू, गोल्ड क्रिएटर अवॉर्ड सुद्धा आपल्या चॅनलला मिळेल. तुम्ही सर्वांनी जर असा रेग्युलर सपोर्ट दाखवला, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर केले, तर लवकरच आपण ही अचिव्हमेंट सुद्धा करू. त्यामुळे असाच नेहमी सपोर्ट दाखवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
थँक्यू सो मच. ठीक आहे, आता पुढची आपण अपडेट पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि 358 तालुके आहेत. तर बघा, 36 जिल्ह्यामध्ये आणि 358 तालुक्यामध्ये आता पैशांचा पाऊस होणार आहे. सगळीकडे आता पैसेच पैसे होणार आहेत, पैसेच जमा होणार आहेत. ठीक आहे, बघा याच फक्त आता या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, रेशन कार्ड संदर्भात आता मोठी बातमी अशी आली आहे की तुम्हाला एक साथ 3 महिन्याचं रेशन कार्ड दिलं जाणार आहे. म्हणजे सॉरी, रेशन एकत्र दिलं जाणार आहे, एक साथ दिलं जाणार आहे, अशी अपडेट आलेली आहे. त्या संदर्भात पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती देणार आहे. तसेच बघा, रेशन कार्डच्या दुकानावरती होळीच्या सणाला 355 रुपयाची साडी वाटप करण्यात आली होती आणि ही साडी सरकारच्या माध्यमातूनच वाटप करण्यात आली होती. ही योजना सरकारकडून सुरू केली होती, मोफत साडी वाटप योजना. ज्या महिला गरीब घटकातील आहेत, गरीब कुटुंबातील आहेत, ज्या महिलांकडे अंत्योदय शिधापत्रिका होती, अशा महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तुम्हाला होळीच्या सणाला साडी मिळाली आहे की नाही, कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे, आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा, आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट आहे. आजची लेटेस्ट अपडेट अशी आहे की काही तासांपूर्वी मीटिंग पार पडली आहे. या मीटिंग मध्ये घेतले आहेत मोठे 3 निर्णय. तर बघा, पहिला निर्णय कोणता घेतला, दुसरा कोणता आणि तिसरा कोणता. तर बघा, पहिला निर्णय हा घेतला आहे की मे महिन्याचा 11वा हप्ता वाटप करायचा आहे. दुसरा निर्णय हा घेतला आहे की जून महिन्याचा 12वा हप्ता सुद्धा वाटप करायचा आहे. आणि तिसरा निर्णय असा आहे की लवकरात लवकर हे पैसे सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये गेले पाहिजेत, असं सरकारची भूमिका आहे. कारण की 335.70 कोटी, बघा 335.70 कोटींचा निधी सरकारने या मीटिंग मध्ये वर्ग केलेला आहे. त्यामुळे आता लगेच महिलांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. हे 3 जबरदस्त निर्णय घेतले आहेत, जे लाडक्या बहिणींसाठी महत्वाचे ठरणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर पुढची अपडेट. लाडक्या बहिणींची होळी आनंदामध्ये साजरी होणार, बहिणींना मिळणार आहे आता मोफत साडी. बघा, मोफत साडी होळीच्या सणाला वाटप करण्यात आली. पुढच्या वर्षी सुद्धा ही साडी वाटप केली जाणार आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार, त्या संदर्भात मोठी बातमी समोर आलेली आहे. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, 2100चा विषय का सुरू झाला. तर बघा, राज्याचे त्यावेळेस मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब. त्यांनी स्वतः घोषणा केली होती की 1500 ऐवजी 2100 देऊ, 2100चे 2500, 2500चे 3000 असं ते बोलले होते. तिथूनच हा विषय सुरू झाला होता. ठीक आहे, तर बघा, निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने घोषणा केली होती, निवडणुकीनंतर लाडकी बहिणींचे 1500 रुपयाचा हप्ता वाढवून 2100 रुपये करण्यात येणार आहे, अशी त्यावेळेस त्यांनी घोषणा केली होती. ठीक आहे, त्यानंतर बघा, आता लाडक्या बहिणी प्रश्न विचारत आहेत की 2100 रुपये हप्ता कधीपासून मिळणार. याबद्दल अर्थमंत्री अजित पवार यांनी मार्च मध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पात याबद्दल सकारात्मक विचार केला जाईल, अशी माहिती दिली आहे. बघा, 2100 रुपये असं वाटत होतं की मार्च महिन्यापासून मिळतील, परंतु तसं झालेलं नाहीये. 2100 रुपयासाठी लाडक्या बहिणीला अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे बघा, लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयांचा हप्ता मार्च मध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पात घोषणा तर झाली नाही. त्यामुळे आता 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, परंतु पुढील 5 वर्षामध्ये मिळणार आहेत. 5 वर्षात कधी सुद्धा आता याबाबत निर्णय होईल व म्हणजेच महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 2100 रुपये थेट जमा होणार आहेत. ठीक आहे, तसेच आता बघा, सर्व शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे. सर्व शेतकरी मित्रांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुमच्यासाठी जबरदस्त अपडेट घेऊन आलेलो आहे, मोठी अपडेट आहे सर्व शेतकरी मित्रांसाठी. खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे. तर बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली आहे मोठी घोषणा. पुढील 5 वर्ष शेतकऱ्यांकडून लाईट बिल घेतले जाणार नाही, अशी त्यांनी खुशखबर दिलेली आहे. 5 वर्ष आता तुम्हाला लाईट बिल भरायचं नाही, कोणतंही टेन्शन नाहीये. ठीक आहे, तुम्हाला मोफत आता वीज शासन पुरवणार आहे. ठीक आहे, तसेच बघा, लाडक्या बहिणीला होळीच्या सणाला मुहूर्त ठरला होता मोफत साडी वाटपाचा, तो सुद्धा झालेला आहे. तसेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा पैठणी साडी वाटप केली जाणार आहे. आपल्या चॅनलवरती बघा 1,00,000+ सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत. त्या दिवशी आपल्या युट्यूब चॅनलवरती 2,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील, त्या दिवशी चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडी देण्यात येणार आहे. ही गोष्ट लिहून घ्या. ठीक आहे, फिक्स आहे. 2,00,000 सबस्क्रायबर पूर्ण करा, त्यानंतर आपण साडी वाटप करूया पैठणी. ठीक आहे, आता बघा, सरकारचं गिफ्ट. होळीच्या सणाच्या निमित्ताने रेशन दुकानामध्ये साडी वाटप होणार होती आणि ती साडी वाटप झाली होती. आता पुढच्या वर्षी 2026 ला सुद्धा मोफत साडी वाटप केली जाणार आहे. त्यानंतर बघा, पुढची अपडेट अन्नपूर्णा या योजनेअंतर्गत आहे. या अन्नपूर्णा योजना 2.0, 3 मोफत गॅस सिलेंडर मिळतात. त्यापैकी पहिल्या गॅसचे पैसे मिळाले, दुसऱ्या गॅसचे पैसे आता लवकरच जमा होणार आहेत, अशी ऑथेंटिक अपडेट आलेली आहे.
तसेच बघा घरकुल योजनेचा फॉर्म भरण्याचा आता जवळपास मुहूर्त किंवा टायमिंग संपलेला आहे. जवळपास डेट वाढवली होती 31 तारखेपर्यंत. बघा 31 मे पर्यंत घरकुलसाठी अर्ज करायचा मुदत होती. त्यानंतर घरकुलच्या अर्ज करताना जॉब कार्ड वगैरे थोडं लागतं, ते ग्रामपंचायतमध्ये त्याचा फॉर्म वगैरे किंवा नेट कॅफेमध्ये भरून देतात आणि तुम्ही सुद्धा या घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकता. जवळपास 20 लाख घरकुलं मंजूर झालेली आहेत महाराष्ट्र राज्यासाठी. ही ऑथेंटिक अपडेट आहे. त्यामुळे घरकुल योजनेचा सुद्धा तुम्ही नक्की लाभ मिळवा. अशाच महाराष्ट्र राज्यातील सर्व योजनांसंदर्भात माहिती पाहण्यासाठी आपल्या मराठी एनएके चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर पुढची अपडेट, लाडक्या बहिणीला मोफत स्कूटी मिळणार. काय खरंच स्कूटी मिळणार का? लाडक्या बहिणीला खरंच स्कूटी वाटप होणार आहे का? अशा प्रकारची योजना शासनाने सुरू केली आहे का? त्यानंतर पुढची योजना, लाडक्या बहिणीला मोफत आटा चक्की मिळणार. खरंच लाडक्या बहिणीला मोफत आटा चक्की मिळणार आहे का? हा प्रश्न अनेक महिला विचारत आहेत. त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी मोफत शिलाई योजना. लाडक्या बहिणींसाठी स्कूटी योजना, मोफत शिलाई योजना, आटा चक्की योजना. खरंच या योजना खऱ्या आहेत का? खरंच आम्हाला हे सर्व मिळणार आहे का? असा प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. बघा सर्व महिलांना, सर्व लाडक्या बहिणींना सूचना आहे. बघा फ्री स्कूटी, त्यानंतर फ्री आटा चक्की, फ्री शिलाई मशीन अशा प्रकारचा लाभ लाडक्या बहिणींना दिला जात नाही. लाडक्या बहिणींना फक्त दर महिन्याला 1500 रुपयाचा लाभ दिला जातो आणि भविष्यामध्ये म्हणजेच 5 वर्षामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यावेळेस तो 1500 ऐवजी 2100 रुपये दिला जाणार आहे. तुम्हाला फक्त एवढाच लाभ दिला जातो. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांना बळी पडू नका किंवा चुकीचा कोणताही फॉर्म वगैरे भरून आपली प्रायव्हेट माहिती किंवा महत्वाची माहिती, डॉक्युमेंट्स वगैरे कोणालाही शेअर करू नका. ठीक आहे. त्यानंतर बघा आपल्या मराठी एनएके या युट्यूब चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेत. ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 1 मिलियन सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी आपण फेस कॅम करणार आहोत. म्हणजे लाईव्ह आपण चॅनलवरती येणार आहोत व फेस दाखवणार आहोत. त्यामुळे सर्वांनी फटाफट सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून आपलं हे स्वप्न सुद्धा लवकरच पूर्ण होईल. तुम्ही आता हा व्हिडिओ पाहताय, या व्हिडिओमध्ये फक्त माझा आवाज तुम्ही पाहत आहात. फेस टू फेस तुम्हाला लाईव्ह येऊन मी फेस दाखवणार आहे, त्यावेळेस फेस कॅम करणार आहे. तुमच्यापर्यंत आपला हा चॅनल बनवण्याचा एकमेवच उद्देश असा आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला नक्कीच फायदा झाला पाहिजे. महाराष्ट्रातील मग जनतेला फायदा झाला पाहिजे, जेणेकरून ज्या गव्हर्नमेंट योजना आहेत, महत्वाच्या स्कीम्स आहेत किंवा बाकीच्या काही ट्रिक्स असतात किंवा इतर कोणतेही कॉन्टेंट असतं गव्हर्नमेंट योजनांचं, त्या संदर्भातील सर्व माहिती तुमच्यापर्यंत आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे. ओरिजिनल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे व सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा. आता बघा लाडकी बहीण योजना पुढची मोठी अपडेट. बघा आता महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैसे पाठवले आहेत. 3500 कोटीच्या चेकवर सही केली आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये आता 11वा हप्ता आणि 12वा हप्ता याच आठवड्यामध्ये म्हणजेच वटपौर्णिमेच्या सणानिमित्त वाटप केला जाणार आहे, अशी या ठिकाणी मोठी अपडेट आलेली आहे. तसेच बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आता प्रॉपर्टी नाही अशा गरीब गरजू महिलांना लाभ काय मिळणार आहे. म्हणजे ज्या महिला गरीब गटपातील आहे, ज्यांच्याकडे स्वतःचा फ्लॅट नाहीये किंवा 4 व्हीलर स्वतःची नाहीये किंवा ज्या महिला अत्यंत गरीब कुटुंबात जीवन जगत आहे, दुसऱ्याच्या घरी मोलमजुरी करून जीवन जगत आहेत, धुणं भांडी करणारी महिला, गरीब कुटुंबातील इतर लोकांच्या घरी जाऊन स्वयंपाक बनवणारी महिला, म्हणजे ज्या रानावनात काम करणारी महिला, अशा महिलांसाठी ही योजना आहे. आणि लाडकी बहीण ही योजना अशी योजना आहे, ही योजना महायुती सरकार 5 वर्ष चालवणार आहे. या योजनेमध्ये कोणतीही अडचण लाडकी बहिणींना येऊ देणार नाही. लवकरच तुम्हाला आता मेसेज येणार आहे 11वा आणि 12वा हप्ता जमा झाल्याचा. महिलांसाठी मोठी खुशखबर. तर बघा आज लाडकी बहीण योजनेचे कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत, आता आपण व्हिडिओमध्ये त्या संदर्भात पुढे अपडेट पाहूया. तसं तर महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत. कोणत्याही कोपऱ्यामधून तुम्ही महाराष्ट्र राज्याचा अर्ज केलेला असू द्या, सर्वच महिलांना हा लाभ मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. महायुती सरकार आता लाडक्या बहिणींना देणार आहे मोठी खुशखबर, कारण की तुम्हाला 11व्या हप्त्यासोबत आता 12वा हप्ता सुद्धा वाटप केला जाणार आहे. लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपणार आहे. बघा तुम्हाला 1500 रुपयामध्ये आता वाढ केली जाणार आहे भविष्यामध्ये आणि 600 रुपयाची वाढ करून तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत. ज्या अपात्र महिला ठरलेल्या आहेत त्यांना इतर योजनेतून म्हणजे संजय गांधी निराधार योजना, नमो शेतकरी या योजनेतून लाभ मिळणार आहे. तसेच ज्या महिला या योजनेतून अपात्र ठरलेल्या आहेत, जवळपास 8 लाख महिला अशा आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेतून 1500 ऐवजी
500 रुपये दिले जाणार आहेत. ज्या अपात्र महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ दिला जातोय. 500 रुपये दिला जातोय, परंतु दिला जात आहे. आता जर तुम्हाला हे पैसे मिळवायचे असतील 11व्या-12व्या हप्त्याचे, तर तुमचं आधार कार्ड बँकेसोबत नक्की लिंक ठेवा आणि बँक सेव्हिंग स्टेटस अशा प्रकारे ऍक्टिव्ह मध्ये तुमचा असला पाहिजे. तरच तुम्हाला 11वा-12वा हप्त्याचे पैसे येणार आहेत. तसेच ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जर तुम्ही पोस्ट बँकेचं अकाउंट दिलं असेल आणि तुम्हाला समजत नाही की तुमच्या खात्यामध्ये किती पैसे आहेत किंवा बॅलन्स जर तुम्हाला चेक करता येत नसेल किंवा हप्ता जमा झाला की नाही हे तुम्हाला समजत नसेल पोस्ट बँकेमध्ये, तर आपल्या IPPB खात्यातील रक्कम माहीत करून घेण्यासाठी खालील नंबरवर तुम्हाला फक्त एक मिस कॉल द्यायचा आहे. हा नंबर आहे, याच्यावरती तुम्ही मिस कॉल दिला तुमच्या बँकेशी लिंक असलेल्या नंबरवरून की तुमच्या मोबाईलवरती एक संदेश येतो, मेसेज येतो. त्यामध्ये माहिती दिलेली असते की किती पैसे तुमच्या अकाउंटमध्ये आहेत. यावरून समजते की तुमच्या पोस्टाच्या खात्यामध्ये लाडकी बहिणीचा हप्ता लाभ जमा झाला आहे की नाही हे याच्यावरून समजत असतं. ठीक आहे. आता बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर. अखेर बहिणींची प्रतीक्षा संपली. महिलांच्या खात्यामध्ये, बहिणींच्या खात्यामध्ये आता 11व्या-12व्या हप्त्याचं गिफ्ट येत आहे, जमा होत आहे, अशी मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर बघा, लाडक्या बहिणींनो आता फटाफट आपले बँक खाते चेक करा. बघा, वटपौर्णिमेच्या सणाला आता तुम्हाला हे गिफ्ट मिळणार आहे. 11वा हप्ता, 12वा हप्ता दोन्ही हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. फटाफट आता आपले बँक खाते चेक करा. सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हा लाभ जमा होतोय. तर आता कधीपर्यंत हे तुम्हाला पैसे मिळतील बघा. सोबतच म्हणजे विशेष म्हणजे 11वा हप्त्याचे तुम्हाला पैसे वाटप होणार आहेत. त्यानंतर हे पैसे तुम्हाला वटपौर्णिमेच्या सणाला मिळणार आहेत 11व्या-12व्या हप्त्याचे. 10 जूनच्या अगोदर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. 100% तुम्हाला 11वा आणि 12वा बघा, मे महिन्याचा 11वा हप्ता आणि जून महिन्याचा 12वा हप्ता म्हणजे बघा 10 जूनच्या अगोदर, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, 10 जूनच्या अगोदर तुमच्या बँक अकाउंटमध्ये 3000 रुपये जमा होणार आहे.